नमस्कार मित्रांनो, आज थोडा मोकार टाइम भेटला होता बरं का, म्हणून जर्शावाला सोल्लाव इकडं कट्ट्याला खायला मस्तपैकी आपल्या आणि दोन्ही मस्त चारा लागले ते बरं का राव. आणि रंबीलही कडू आहे, मारी त्या रुपीला म्या जवळ ना हो थोडं इकडं आला तर चालू केलंय त्यांनी. तो का लय कसणुकी आहे, मारामारी करायला नंबर आहे काहीच. तू का ग ये ग ए या, तुझ्या डोसक्यात दगड घालीन. उभार उभार, बर बर उभार उभार, असं मुस्कड हानी ना. उभार मस्त एकदम. आता गवत खायला लागली ती बरं का. आणि मस्त राव, हिरवा चारा जनावरांसाठी लय भारी असतं, एकदम पौष्टिक असते. आणि आम्ही सुद्धा लहान असताना डोंगराला जात होतो बरं का. कमीत कमी कुठेपासून 3 किलोमीटर लांब जात होतो चालत एकदम. पण आपण जास्त चालत नव्हतो राव, जनावरावर बसून जात होतो. गेली का रंबा तिकडं त्या रुपालीकडं. भांडणच नुसतं करते ती, नुसतं भांडणच करण्यात ह्यांचं आयुष्य चाललंय निघून, दुसरं काय याच्यात नाही ह्यांना. या ए ए उपा उपा, नुसतं भांडणच करण्यात ह्यांचं आयुष्य निघून चाललंय. उभार ए उभार. बरं हिकल्या कट्ट्याला खावा आता. हिकल्या कट्ट्याचं गवत नको वाटा लागलंय त्यांना खायला. आणि मस्त राव, डोंगराला जात होतो पहिलं लहान असताना 3 किलोमीटर लांब. कधी म्हशीवर सवारी करायची तर कधी चालत जायचं बरं का आम्ही. पण लहानपणीची दिवसच राव निघून गेलेली आहे ती. आणि मस्त आता इकडं ही जनावरं खायला लागली ती. आणि लय कळकुट आहे त्या. आता खाताना सुद्धा व्यवस्थित खात नाही ती, म्हणजे सारखं भांडण करायलीच असते ती. मी जवळ म्हणून थोडं दपकून आहे ती. आणि मी जर लांब गेलो तर मग लयच टकरी खेळती ती. शिंगाडा सुदेल मोडून घेण्याची ह्यांची शक्यता आहे, म्हणून मी लांब जाईन ना, जवळच थांबलोय राव. आणि उभार. आता म्या जवळ येतो इकडून, पुढच्या साईडकडून मी आलो. आता जवळ एकदम पुढच्या साईडकडून आलो ह्यांच्या. आणि फरा 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 गवत खाता येत राव जनावर. 2च आपण पाळली ते बरं का. आणि मला अनेक जणांनी म्हणली ते अजून थोडी जास्त जनावर पाळ. तर तुम्हाला सांगू शकतो बरं का, लय लोकांसाठी कमी पोटासाठी आहे. लईच्या नादाला जर लागलो आणि अपेक्षा जर वाढविलो तर जीवन व्यवस्थितरित्या आपल्याला जगता येणार नाही. आपण कशाच्या तर दबावाखाली जीवन जगलो जाणार आहोत. तर असं न करता आपल्याला जेवढं पाहिजे, आपल्याला जे पाहिजे तेवढंच आपण करण्याचा प्रयत्न करायचा. आणि बस झाली 2-3 जनावरं, परत 2 बैल, 2 शेरडा आहे ती. आणि एवढंच आपल्याला बास झालं. शेती करीत करीत मस्त तेवढंच शेतीला जोड व्यवसाय म्हणून जनावरं तेवढीच. जास्तची काही राव अपेक्षा नाही बरं का. आणि करणंसुद्धा चुकीचं आहे, कारण जास्त अपेक्षा केल्यानंतर माणूस चांगलं जीवन जगू शकणार नाही बरं का. आणि मस्त आता ही जनावरं इकडं पुढे आल्यानंतर हिकल्या साईडला पाणी वाहाले खुळू 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 खुळू. ही एक छोटंसं पाटवण गेलेलं आहे. आणि ह्या पाटवणातनं आपण जनावरं पाणी पाजायची किंवा धुवाची मस्तरित्या हो धुवून टाकणार आहे इकडं. तर चला मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.